तर आपण 2 व्हिडिओमध्ये काही पार्ट कव्हर केलेला आहे. त्याच्या पुढचा पार्ट आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काल आपण बघितलं होतं की ASHRAE अमेरिकन सोसायटी ऑफ हीटिंग अँड रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यांनी हे 6 टाईप केलेले आहेत. A1, A2, A3, B1, B2, B3. तर A1 म्हणजे काय सांगतो बघा, लो टॉक्सिसिटी नो फ्लेम, जे हा पूर्णपणे सेफ्टी आहे आपल्याला वापरण्यासाठी, कारण की धोका काहीच उद्भवत नाही आहे. दुसऱ्यामध्ये लोअर टॉक्सिसिटी पण लो फ्लेमिलिटी, जो लेसर हॅझार्डस आहे कारण की फ्लेमेबिलिटी थोडीशीच आहे. त्यानंतर थर्ड वन आहे तो लोअर टॉक्सिसिटी प्लस हायर फ्लेमिलिटी. टॉक्सिसिटी त्याची कमी आहे पण त्याच्याकडं ज्वलनशील आहे तो खूप, त्यामुळे हा थोडासा आपल्याला हॅझार्डस आहे. तर या तिन्हीचे जे एक्झाम्पल आहेत ते कुठले कुठले येतात, तर जे काही R11, R12, R22, R134A, त्यानंतर R17, R718, 744, हे जे काही आहेत हे सगळे पहिल्या 3 कॅटेगरीमध्ये येतात, जे A1, A2, A3 लेसर हॅझार्डस. या पुढचा जो ग्रुप आहे तो B1, B2, B3. आता याच्यामध्ये बघा, स्टार्टिंगच म्हटले हायर टॉक्सिसिटी आणि नो फ्लेम प्रोपगेशन. ओके. त्यानंतर दुसरा काय म्हटला आहे, हायर टॉक्सिसिटी लो फ्लेमेबिलिटी. आणि तिसरा आहे तो हायर टॉक्सिसिटी आणि हायर फ्लेमेबिलिटी. तर या पहिले 5 ग्रुप आहेत ते आपल्याला एक कुठली तरी गोष्ट वीक दाखवते आणि एक कुठली तरी गोष्ट हायर दाखवते. त्यामुळे हे सगळे लेसर हॅझार्डसमध्ये येतात. आणि हा जो काही शेवटचा राहिला आहे B3, तो हायर टॉक्सिसिटी आणि हायर फ्लेमेबिलिटी, म्हणजेच त्याची विषारी पण खूप आहे तो आणि खूप ज्वलनशील पण आहे. त्याचं एक्झाम्पल आहे R114. हा खूप हॅझार्डस आहे किंवा खूप घातक आहे, याचं एक्झाम्पल आहे. जे काही टाईप बघितले CFC, HFC किंवा HCFC, ह्याच्यावर बॅन का झालं त्याच्यावर आपण थोडंसं बघूया आधी. तर हा जो काही आहे 1997चा, ज्याला मॉन्ट्रे प्रोटोकॉल म्हणतात. ओके. तर त्याच्यामध्ये काय ठरवलं गेलं की जे काही क्लोरीन घटक असणारे आहेत, क्लोरीन, तर हा क्लोरीन काय करतो की हा क्लोरीन जो काही ओझोनचा थर आहे आपला, O3 म्हणतात त्याला काय करतो की डिप्लिशन रिजन, म्हणजे तो कमी करण्याचा प्रयत्न ह्या क्लोरीनमुळं होतं. म्हणून ज्या ज्या रेफ्रिजरेटरमध्ये क्लोरीनचा घटक ॲड असेल त्याला बॅन करायचं, कारण की एक क्लोरीनचा आयटम आहे तो 10⁵ ओझोनचा थर कमी करतो, जे किती घातक आहे बघा. त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये क्लोरीनचा घटक ॲड असेल ते सर्व रेफ्रिजरंट वापरण्यास किंवा बंदी आणायची, आणि त्याच्या व्यतिरिक्त ज्याच्यामध्ये क्लोरीनचा घटक कमी आहे किंवा कमी ओझोन डिप्लिशन होतं आहे ते घटक वापरायचे, असं ठरलेलं आहे. तर ते कधीपर्यंत ठरले बघा, साधारणपणे R22 आहे, R22 ज्याला आपण HCFC ग्रुपमध्ये येतो, आणि तो 2030पर्यंत फेज आऊट केलेला आहे, कारण की त्याच्यामध्ये पण क्लोरीनचा आयटम येतो आणि म्हणून हा वापरला जात नाही, बॅन केलेला आहे आता हा 2010पासून. त्यानंतर पुढे बघा की प्रत्येक घटक कधी कधी बॅन करत गेलेले आहेत. CFC आहे तो 2001लाच बॅन केलेला आहे. ओके. CFC आहे तो 2000मध्ये बॅन केलेला आहे, आणि त्याच्यावर बंदी आणल्यामुळे काय होतं की जो ओझोनचा थर आहे तो वाढायला आपल्याला मदत होणार आहे. त्यानंतर HCFC आहे, ज्याची कपॅसिटी आहे, जो शाफ्ट पॉवर 150 किलोवॅटपेक्षा जास्त ज्याची असेल त्याच्या वरच्यानं तो वापरायचा, त्याच्यावर खालपर्यंत असेल
तिथपर्यंत आपल्याला वापरायला परवानगी आहे. त्यानंतर तो पण 2000मध्ये बंद झालेला आहे. HCFC बँड ऑल न्यू हीट पंप्स अँड रिव्हर सिस्टीम, जो 2001मध्ये त्याच्यावर बंदी आणलेली आहे. आणि 2004मध्ये सगळेच प्रकारच्या जिथे जिथे आपण HCFC वापरतो, जे आपण बघितले R22 जो काही आहे, याच्यावर पूर्णपणे पाबंदी 2004ला आणलेली आहे. त्यानंतर परत एकदा त्याच्यावर सर्वे झाला आणि सर्वेमध्ये परत समजले काही माणसं वापरतात. तर सर्व्हिस प्लांट आहेत इंडस्ट्रीमधले, जे आपण इथे बर्फ वगैरे तयार करतो, त्या ठिकाणी 2008पासून पूर्णपणे बंदी घातलेली आहे, जी 2030पर्यंत, जेणेकरून जो काही थर आहे आपला ओझोनचा 16 किलोमीटरचा, तो वाढायला मदत होईल. आणि हे जर नाही झालं तर काय होणार आहे की आजची जी काही आपली पृथ्वी आहे, तर पृथ्वीच्या या वरच्या भागाला आणि या खालच्या भागाला काय आहे की पाणी आणि बर्फ आहे. तर इथे जे काही बर्फ आहे, ज्याला आपण आईस म्हणतो, ह्या आईसचं काय व्हायला लागलं आहे की वॉटरमध्ये कन्व्हर्जन व्हायला स्टार्ट झालेली आहे, H2O. आणि हे जर असंच होत राहिलं तर जी काही समुद्राच्या काठावर शहरं आहेत, आपलं मुंबई म्हणा किंवा खाली केरळ म्हणा, पश्चिम बंगाल म्हणा किंवा विशाखापट्टणम गुजरातमधलं, अशी जी काही समुद्रकाठची शहरं आहेत, इव्हन न्यूयॉर्क म्हणा, ही सगळी शहरं बुडून जातील जर हा काय बर्फ वितळत राहिला तर. ते थांबवण्यासाठी आपल्याला याच्यावर काय आणलेलं आहे, वापरण्यास बंदी आणलेली आहे. तर हा मोंटो प्रोटोकॉल आहे, तो 1987मध्ये झाला होता. आणि बघा CFC, ज्याच्यामध्ये क्लोरीनचा आयटम असणारे घटक, आणि ODP हा आहे, म्हणजेच ओझोन डिप्लिशन पॉईंट ज्याच्यामध्ये जास्त होते, त्याच्यामुळे मग R11, R12, R113, R114, R502 हे सगळे वापरायला बंदी केलेली आहे. पण हायड्रोकार्बन आणि हायड्रोफ्लोरोकार्बन हे वापरण्यासाठी परवानगी आहे, कारण की त्याच्यामध्ये काय आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा HFC आणि HC, याच्यामध्ये क्लोरीनचा आयटम कुठे तुम्हाला सापडत नाही आहे. म्हणजे क्लोरीनचा आयटम नाही आहे, त्यामुळे तो वापरण्यास आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके. तर ओझोन डिप्लिशन रिलेटेडची काही नवीन रेफ्रिजरंट आहे, ज्यामध्ये बॅन झालेले आहे झालेले नाही आहेत, पण आपण सध्या वापरतो आहे. जो पहिला आहे तो R22. बघा R22चा जो ओझोन डिप्लिशन इथं आहे, ओझोन डिप्लिशन. ओके. तर त्याची जी व्हॅल्यू आहे ती 0.05 आहे. ओके. तर ती 1पेक्षा जास्त नाही पाहिजे, जेणेकरून तो खूप घातक असतो. त्यामुळे 0.05 ही खूप कमी झाली, त्यामुळे तो आपण R22 अजून पण वापरला जात होता, पण त्याला पण त्यांनी बॅन केलेला आहे. त्याच्यानंतर जो R40, मगाशी सांगितल्याप्रमाणे आरची सिरीज आहे, जी जिओट्रॉपिक आणि ॲजिओट्रॉपिकमध्ये येते. आणि त्याच्यामध्ये मग R134 हे पण आहे बघा, R12 ज्याच्यामध्ये सबस्टिट्यूट नसतो, आणि R22 या दोघांचं मिक्सचर आहे, ते R134 आहे, ज्याच्यामध्ये ODP त्याचा 0 आहे. त्यामुळं आपण हा वापरू शकतो. आणि पुढे तुम्हाला मी सांगेन GWP म्हणजे काय, ग्लोबल वॉर्मिंग पॉईंट. तर त्याच्याप्रमाणे R401A, 40B, 409A, ज्याच्यामध्ये R12 घटक आहे, पण ते त्याचा ODP आहे तो बघा किती कमी आहे, 0.03, 0.035, 0.05. त्याचप्रमाणे 404, 407, 407B हे जे काही आहेत, यांचं ODP खूप निग्लिजिबल आहे. ऑलमोस्ट हा जो काही ग्रुप आहे पूर्ण R400चा, तो 0 कॅटेगरीमध्ये येतो आहे. त्यामुळं आपल्याला ते वापरायला काही घातक नाही आहेत. पण पुढे अमोनिया पण सुद्धा, किंवा R600 जो हा 100 आणि R600 आणि R290 जे HCमध्ये येतात हायड्रोकार्बन, त्यांचा आपण ODP बघितला तर 00 आहे. जर R600 आहे त्याच्यामध्ये R11 हा घटक ॲड असतो, आणि R290 ज्यामध्ये R12, R22 आणि R502 या तिन्ही घटकांचा मिळून आपल्याला R20 म्हणजेच प्रोपेन. तुम्हाला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की R77 म्हणजेच काय आहे की R717ला नाव काय म्हणतात तर अमोनिया नावाने विचारतात, किंवा त्याला NH3 पण म्हणतात. या तिन्ही गोष्टी जे पॉप्युलर वापरल्या जातात
तेवढेच रेफ्रिजरंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला परीक्षेत विचारलं तर R717 म्हणजे कुठला रेफ्रिजरंट आहे, त्याच्या खाली एकतर केमिकल नाव दिलं जाईल किंवा त्याचं स्वतःचं नाव. ओके, अमोनिया कुठल्या नावाने त्याला ओळखलं तर. त्याच पद्धतीनं R600 आहे. R600 ए, ज्याला आपण आयसोब्युटेन म्हणतो. ओके, आयसोब्युटेन, आणि ह्याचा केमिकल फॉर्म्युला काय असेल तो. या तीनच गोष्टी तुम्हाला विचारल्या जातील याच्यामध्ये. आणि तो ओझोन डिप्लिशन पॉईंट च्या कॅटेगरीमध्ये मोडतो किंवा नाही, याच्यावरच तुम्हाला या रेफ्रिजरंटमध्ये क्वेश्चन विचारला जातो. पी म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आणि हा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आपल्या सभोवतालची जी काही उष्णता आहे ती वाढते. इन्क्रीज द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ द अर्थ. आणि काही घटक आपण बघितले रेफ्रिजरंटचा ODP 0 आहे, पण ग्लोबल वॉर्मिंग पॉईंट जास्त आहे. ओके, ते घटक वापरण्यासाठी सुद्धा आपल्याला अवॉइड करायचे आहेत. तर ग्लोबल वॉर्मिंगमध्ये CO2, NO2 हे जे काय आहेत, ज्याला कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड हे इमिशन होतं, ते घटक आपण वापरायचे नाही आहेत. आणि त्याच्यामुळं काय होतं की जगाची जी उष्णता आहे ती वाढत चालली. सध्या आपण बघतो की टेम्परेचर किती वाढताना दिसते. आपण लहानपणी होतो त्यावेळी टेम्परेचर किती होतं आणि सध्याचं टेम्परेचर किती आहे, तर ते तापमान वाढ या CO2 आणि NO2मुळे होते. आणि हे घटक ज्या रेफ्रिजरंटमध्ये असतील ते घटक वापरायचे नाही आहेत, किंवा त्यांचं जे काही ग्लोबल वॉर्मिंग इमिशन आहे ते जास्त असेल त्याच्यावरसुद्धा त्यांनी बॅन केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला कदाचित ESमध्ये वगैरे क्वेश्चन विचारला होतो की मॉन्टी प्रोटोकॉलमध्ये भारताने कधी भाग घेतला वगैरे. तर तो 1992 आपण त्याचा एक काय आहोत, पार्टनर आहोत. त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे क्लोरीन ॲटम कॅन डिस्ट्रॉय हाऊ मच 0.10⁵ ऑफ ओझोन मोलिक्यूल. त्यामुळं तेवढे ओझोन मोलिक्यूल कमी होतात. त्यालाच त्यांनी म्हटलं आहे की ओझोन डिप्लिशन पोटेन्शियल. ओके, तर त्याच्यापुढे आपण ग्लोबल वॉर्मिंग पॉईंट बघितला. त्याच्यामध्ये काय होतं बघा की ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियलमध्ये काय होतं आहे की प्रत्येकाचे ODP खूप कमी आहेत. पण त्याचा जो काही GWP आहे तो 1700, 1300, 3750, 1710, 1890, 1702, आणि खालचे जे काही 3 आहेत त्याचं खूप कमी आहे, पण त्याची व्हॅल्यू इज इक्वल टू 1 CO2 एवढी आहे. त्यामुळं याच्यापासून सुद्धा हीट वाढते आणि ते कमी असले पाहिजे, जेणेकरून आपला GWP मेंटेन राहणे आणि एन्व्हायरमेंटल कंडिशनमध्ये जी काही उष्णता वाढते ती वाढणार नाही. त्यानंतर टोटल इक्विव्हॅलंट वॉर्मिंग इम्पॅक्ट काय आहे, तर जो काही GWP इंटू L N प्लस GWP इंटू M ब्रॅकेटमध्ये 1 मायनस अल्फाचा अल्फा रिकव्हरी ब्रॅकेट कंप्लीट N इंटू E ॲन्युअल इंटू बीटा. आता हे जे काही आहे GW इंटू L इंटू N तो लिकेज फॅक्टर म्हणून कन्सिडर केलेला आहे. आणि पुढचा जो काही रिकव्हरी आणि GWP आणि M आहे तो मास, म्हणजे आपण किती वजनामध्ये गॅस वापरणार आहोत तो रिकव्हरी लॉसेस आहे. आणि जे काही वापर आहे तो ॲन्युअल कन्झम्पशन म्हणून मिळतं. आता हे डायरेक्ट ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल आहे, कारण की हा डायरेक्टमध्ये आणि हा इनडायरेक्टमध्ये येतो. कारण आपण हे ऊर्जा एखादी खर्च केल्यानंतर जो काही तरवणार आहे आणि हा लॉसेसमध्ये होतो, त्यामुळे हा डायरेक्ट होतो आहे. आणि हा इनडायरेक्ट आपण एखादी गोष्ट चालवल्यानंतर होणार आहे. त्यामुळे आता GWP जो ग्लोबल वॉर्मिंग पोटेन्शियल जो CO2 रिलेटेड आहे, ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचा कंटेंट आणि नायट्रोजनचा कंटेंट असतो, तर आपण त्यामुळे उष्णता वाढते. L आहे तो लिकेज रेट पर इयर आहे, म्हणजे किती प्रमाणामध्ये लिकेज होतं रेफ्रिजरंटचं वगैरे, आणि इन टर्म्स ऑफ kg. N आहे ते सिस्टीम ऑपरेटिंग टाईम, आपण वर्षामध्ये ते किती वेळ चालवली इन तास. ओके, M आहे तो रेफ्रिजरंट चार्ज, आपण किती चार्ज केला. जसे आपण 500 मिलीग्रॅमचा जो टीन आणतो आपल्या रेफ्रिजरंट चार्ज करायसाठी, त्या पद्धतीनं. R रिसायकलिंग फॅक्टर आहे. E ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन पर आवर, किती आपण वापरतो आहे किलोवॅटमध्ये. आणि बीटा आहे तो CO2 इमिशन पर किलोवॅट आहे.